आपल्यासोबत शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे आहेत। सर, काय सांगाल? वर्धापन दिन जो आहे तो साजरा झालेला आहे। 60वा वर्धापन दिन सोहळा होता। वर्धापन दिन हा शिवसैनिकांसाठी एक आनंदोत्सव असतो आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकणं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारे संघटना बांधण्याचं काम त्या शिवसेनेच्या हातून घडो, हे त्यांचं जे स्वप्न आहे ते शिवसैनिक हे विचार घेऊन पुढे जात असतात आणि तेच विचार घेऊन आम्ही आज पुढे चाललेलो आहोत। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारे संघटना बांधणं असेल, समाजाची सेवा करणं असेल आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणे असेल, हे आम्ही करत राहणार आहे। हेच विचार आम्ही घेऊन चाललेलो आहोत। ऑपरेशन टायगर अजून 2 दिवस थांबण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत इतर खासदारांकडून। काय असेल 2 दिवसानंतर, काय चित्र असेल? संकेत काय मिळतात त्याच्यापेक्षा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, देशहिताचे विचार आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जे त्यांनी संकल्प हातामध्ये घेतलेला आहे, जे त्यांनी विचार हातामध्ये घेतलेले आहेत, त्या विचाराला, त्या संकल्पाला सर्व खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, हे सर्व त्यांना मदत करत आहेत। आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणं, देशहितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जे लोक येत आहेत ते येणार, कुणीही थांबवू शकत शेवटचा नाही। प्रश्न मामा, 16 आमदार अजून बाकी आहेत, नगरसेवक बाकी आहेत, कशा प्रकारे हे ऑपरेशन आहे? आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने ऑपरेशन आहे। 27 जुलै आपण महाराष्ट्रातील आमदार असतील, नगरसेवक असतील, हे वाट पहा। बापरे, 27 जुलै जी आहे ती तारीख जी आहे दिलीप मामा यांनी दिलेली आहे। नेमकं आता 27 जुलैला काय घडतंय हे पाहण्यासारखं असेल। असेच नवनवीन अपडेट जे आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।